नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC टार्गेट चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघत आहोत पंचायत राज बघत आहोत। लोकसेवा पब्लिकेशनचे 21,000 प्रश्नसंच यामध्ये पंचायत राज टॉपिकमधला तिसरा भाग बघत आहोत। समिती आणि आयोग, केंद्र व राज्य यावर भरपूर प्रश्न येत असतात, त्यामुळे व्यवस्थित पद्धतीने हा टॉपिक केला पाहिजे। चला तर तुमचा एकही मिनिटाचा वेळ न गमावता आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करत आहोत। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यास तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळणार। आणि बाकीचे हिस्ट्रीचे आणि परत आपले राज्यघटनाचे भरपूरशा टॉपिक्स आपण सिरीज घेतले आहे, तर ते तुम्ही प्लीज यूट्यूब चॅनलवर जाऊन बघा, ठीक आहे। चला पहिल्या प्रश्नाला सुरुवात करत आहोत। पहिला प्रश्न आहे, दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाबाबत विचारलेला आहे। राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024 हा प्रश्न आहे। एक आहे त्याचा पर्याय क्रमांक, आयोगाने कार्यालयीन गुप्त कायदा 1923 रद्द करावा अशी शिफारस केली आहे। 2, आयोगाने सशस्त्र बल विशेष अधिकार कायदा 1958 रद्द करावा अशी शिफारस केली आहे। 3, आयोगाने स्थानिक क्षेत्र विकासासाठी संसद सदस्य आणि विधिमंडळ सदस्यांना देण्यात येणाऱ्या निधीची योजना रद्द करावी अशी शिफारस केली आहे, किंवा वरील सर्व अशी 4 ऑप्शन आपल्याला दिली आहेत। त्यापैकी दुसऱ्या प्रशासकीय सुधारणेबाबत हे वरील 4ही पर्याय क्रमांक बरोबर आहेत। प्रश्न क्रमांक 2 बघत आहोत। राज्य मंत्रिमंडळात पंचायती राज मंत्री नियुक्त करावा अशी शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली आहे? एल्सो मेन्स ऑक्टोबर 2023 हा प्रश्न आहे। आणि कोणत्या समितीने केली आहे? राज्य मंत्रिमंडळात पंचायती राज मंत्री नियुक्ती करावा अशी शिफारस अशोक मेहता समितीने केलेली आहे। प्रश्न क्रमांक 3 बघत आहोत। भारताचा द्वितीय प्रशासकीय सुधारणा आयोग 2005-2009 नुसार पंचायत राज संस्थांच्या सक्षमीकरणामध्ये कोणती राज्य प्रगतीशील मानली जातात? वनसेवा मुख्याला विचारलेला हा प्रश्न आहे आणि त्याचे पर्याय दिले होते, ऑप्शन दिले आहेत। ए दिला आहे महाराष्ट्र, बी गुजरात, सी केरळ, डी कर्नाटक आणि तमिळनाडू। तर कोणते कोणते पर्याय बरोबर आहे? तर केरळ, कर्नाटक आणि तमिळनाडू, पर्याय क्रमांक 4 त्याचं अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4 बघत आहोत। खालीलपैकी कोणती शिफारस थंगन समितीने 1988 म्हणजे 1988 ला केली नाही? थंगन समितीने केली नाही विचारला आहे। वनसेवा मुख्याला विचारलेला प्रश्न आहे। पर्याय दिलेले आहेत। पंचायत राज संस्थाचा निश्चित कालावधी 5 वर्षाचा असावा। जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी असावा। पंचायत राज संस्थाचा अतिरिक्त सत्राचा कालावधी 3 महिन्याचा असावा। 4, पंचायत राज संस्थांना घटनात्मक मान्यता मिळायला हवी। तर काय आहे? थंगन समितीची कोणती नाही आहे? तर नाही विचारलं आहे, तर नाही हीच आहे। पंचायत राज संस्थाचा अतिरिक्त सत्राचा कालावधी 3 महिन्याचा असावा, ही थंगन समितीने नाही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 5 बघत आहोत। एक मिनिट। प्रश्न क्रमांक 5 बघत आहोत। खालीलपैकी कोणती शिफारस बलवंतराय मेहता समिती 1957 ने केली नाही विचारलेला आहे। वनसेवा मुख्यालाच विचारलेला हा प्रश्न आहे। 23चाच आहे। बघा, वनसेवा मुख्याला किती प्रश्न विचारले? 1, 2, 3 प्रश्न विचारले आतापर्यंतचे। म्हणजे या टॉपिकवर किती प्रश्न पडत असतील तुम्ही याचा विचार करू शकता, अंदाज लावू शकता। तर खालीलपैकी कोणती शिफारस बलवंतराय मेहता समिती 1957 ने केली नाही विचारलाय? पहिला ऑप्शन दिला, त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची स्थापना, जिल्हा परिषद प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधीसह स्थापना करावी। आणि 3, जिल्हाधिकारी हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असावे। 4, पंचायत समिती कार्यकारी संस्था असावी। तर 5चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जिल्हा परिषद प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधीसह स्थापना करावी। हे शिफारस बलवंतराय मेहता समितीने केलेली नाही आहे। बाकीच्या शिफारसी बलवंतराय समितीने केलेल्या आहेत। त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेचे स्थापन, जिल्हाधिकारी हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असावे, पंचायत समिती कार्यकारी संस्था असावी, अशा पद्धतीचे। थंगन समिती बाबत थोडीशी माहिती सांगते आहे। PK थंगन समिती ही कधी स्थापन झाली? 1988 साली स्थापन झाली। आणि तिचे पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत। ते कोणते? जिल्हा परिषदेला अधिक शक्तिशाली बनवावे, जिल्हा परिषदेला अधिक शक्तिशाली बनवावे आणि राज्य वित्त आयोग स्थापन करावे। कोणते? राज्य वित्त आयोग स्थापन करावे। आणि पंचायतीचा कार्यकाल किती? 5 वर्षाचा असावा, हे थंगन समितीने सांगितलेलं आहे।
आणि प्रश्न विचारला होता बलवंतराय मेहता समिती बाबत विचारलेला होता. तर बलवंतराय मेहता समिती बाबत थोडीशी माहिती जाणून घेऊया. आणि बलवंतराय मेहता समिती कशासाठी स्थापन झाली होती, तर समुदाय विकास कार्यक्रम, राष्ट्रीय विस्तार यांच्या अपयशाची कारणे शोधण्याकरिता बलवंतराय मेहता समिती स्थापन झाली होती. तिची स्थापना कधीची आहे, 16 जानेवारी 1957 रोजी ती स्थापन झाली. अहवाल कधी मिळाला आपल्याला, नोव्हेंबर 1957, नोव्हेंबरमध्ये मिळाला. जानेवारीमध्ये तिची स्थापना झाली आणि नोव्हेंबरमध्ये आपल्याला तिचा अहवाल मिळाला. लागू कधी झाला, 1959 रोजी लागू झाला. आणि सदस्य कोण कोण होते, BG राव, DP सिंग, ठाकूर, फुलसिंग हे 3 सदस्य होते. आणि शिफारसी काय होत्या, तर त्रिस्तरीय संपूर्ण भारतासाठी असावी, 2 जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचा पदसिद्ध अध्यक्ष असावा, पंचायत समितीला अधिक महत्त्व द्यावे, न्याय पंचायती स्थापन करावे, ग्रामपंचायत निवडणूक राजकीय पक्षाचा हस्तक्षेप नको, पंचायत समितीस जमीन महसुलापैकी 40% महसूल देण्यात यावे, ग्रामपंचायतीचा विकास सचिव ग्रामसेवक असावा, प्रौढ व प्रत्यक्ष मताद्वारे गाव पातळीवर ग्रामपंचायतीचे गठन करावे. ठीक आहे, असं आपण व्यवस्थित बलवंतराय मेहता समितीबाबत आपण जाणून घेतलेलं आहे. आणि बलवंतराय मेहता समितीमध्ये तकतमल जैन अभ्यास गट होता आणि त्याचा अहवाल आणि त्याची स्थापना कधीची आहे, तर 17 जुलै 1966 आणि अहवाल 1967चा आहे. आणि सर्व राज्यांनी कायद्याने ग्रामसभा स्थापन कराव्या, वित्त आयोगाची स्थापना करावी. हे होते सर्व माहिती बलवंतराय मेहता समितीबाबत आपण थोडीफार माहिती जाणून घेतलेली आहे. चला तर पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 6 बघत आहोत. राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान RGSA राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान बाबत खालील विधाने विचारात घ्यायचे. राज्यसेवा मुख्य जानेवारी 2023 हा प्रश्न आहे. दिलेला आहे. 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2026 या कालावधीत सुधारित राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान चालू ठेवण्यास आर्थिक व्यवहारातील कॅबिनेट समितीने CCEA मान्यता दिली आहे. राज्य घटकांसाठी समाईकरण गुणोत्तर शेअरिंग रेशिओ प्रमाण हे अनुक्रमे केंद्र राज्ये 60-40 असे असेल. पूर्वोत्तर व डोंगराळ राज्य आणि जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात केंद्र राज्य यांचा हिस्सा 40 ते 20% असा असेल. या उपक्रमामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना 9 विषयासाठी 9 थीम्स शाश्वत विकास उद्दिष्टांचे SDG स्थानिकीकरण करणे शक्य होईल अशी अपेक्षा आहे. वरीलपैकी कोणते विधान बिनचूक आहेत ते विचारलेले आहेत. कोणते विधान बिनचूक आहेत ते आपल्याला विचारलेले आहेत. प्रश्न क्रमांक आपण 6 बघत आहोत. तर काय विचारलंय, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाबाबत विचारलेल्या गोष्टी आहेत आणि त्याचे पर्याय क्रमांक अ, ब आणि ड हे बरोबर आहे. चला प्रश्न क्रमांक 7 बघत आहोत. खालीलपैकी कोणती समिती निवडणूक सुधारण्यासाठी स्थापन केलेली नाही. निवडणूक सुधारण्यासाठी तांत्रिक सेवा पूर्वला विचारलेला हा प्रश्न आहे. आणि कोणती, LM सिंघवी समिती. LM सिंघवी समिती ही निवडणूक सुधारण्यासाठी स्थापन केलेली नाही आहे. तर चला मग आपण सिंघवी समितीबाबत माहिती जाणून घेऊया थोडीशी. सिंघवी समिती, LM सिंघवी समिती लोकशाही विकासासाठी, कशासाठी, तर लोकशाही विकासासाठी पंचायत राज संस्थांच्या मजबूतीकरणासाठी समिती निर्माण करण्यात आली आहे. ना की आपला प्रश्न काय विचारला आहे की ती समिती निवडणूक सुधारण्यासाठी नाही, निवडणूक सुधारण्यासाठी नाही तर लोकशाही विकासासाठी पंचायत राज संस्थांच्या मजबूतीकरणासाठी समिती स्थापन केली. तिची स्थापना कधी झाली आहे, 1986 मध्ये तिची स्थापना झालेली आहे आणि अहवाल सुद्धा तेव्हाच मिळालेला आहे. 1986लाच त्याचा अहवाल देण्यात आलेला आहे. शिफारसी काय काय आहेत, LM सिंघवी समितीच्या पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात यावा. कोणत्या, पंचायत राज संस्थांना. आणि खेड्यांची पुनर्रचना करण्यात यावी. ग्रामपंचायती स्वयंपूर्ण व्हाव्यात यासाठी वित्तीय साधनांची तरतूद करण्यात यावी. पंचायत राज न्यायाधिकरणाची स्थापना केली जावी. आणि राजीव गांधी सिंघवी समितीच्या शिफारशीवरच नया पंचायत राज 64 घटना दुरुस्ती विधेयक तयार केले गेले. ही होती सिंघवी समिती, LM
सिंघवी समितीबाबत आपण माहिती जाणून घेतली आहे। याच्यानंतर हा प्रश्न विचारण्यात आला तर ती निवडणूक सुधारण्यासाठी नाही आहे तर लोकशाही विकासासाठी पंचायत राज संस्थानांचा त्यांनी काय केला होता, मजबूती करण्याकरिता समिती स्थापन केली होती। पुढील प्रश्न बघत आहोत। प्रश्न क्रमांक 8, दुसऱ्या प्रशासकीय सुधार आयोगाने आपल्या 6व्या अहवालात स्थानिक प्रशासन आणि लोकशाही विकेंद्रीकरणाबाबत कोणत्या शिफारसी केल्या आहेत? तर ASO मेन्स ऑक्टोबर 2022चा प्रश्न आहे। अ दिलाय, भ्रष्टाचार व कुप्रशासनावरील तक्रारी हाताळण्यासाठी स्थानिक संस्था लोकपालाची अब्युसमेंट निर्मिती करण्यास यावी। ब जलद गतीने होणाऱ्या शहरीकरणाबाबतच्या समस्यावरील उपाय सुचवण्यासाठी एक राष्ट्रीय आयोग स्थापन करण्यात यावा। क महापौराची थेट निवडणूक आणि ड 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये महानगरीय वाहतूक प्राधिकरण स्थापन करण्यात यावे। तर प्रश्न क्रमांक 8चं अचूक उत्तर आहे वरील सर्व हे त्याचे ऑप्शन बरोबर आहेत। प्रश्न क्रमांक 9 बघत आहोत। कोणत्या समितीला महाराष्ट्रातील लोकशाही विकेंद्रीकरण समिती सुद्धा म्हटले जाते? ASO मेन्सचा हा प्रश्न आहे। तर कोणत्या समितीला महाराष्ट्रातील लोकशाही विकेंद्रीकरण समिती असं म्हटले जाते? तर वसंतराव नाईक समिती। कोणती समिती आहे ही? वसंतराव नाईक समितीबाबत आपण थोडंसं जाणून घेत आहोत। एक मिनिट। वसंतराव नाईक समिती ही महाराष्ट्रातील लोकशाही विकेंद्रीकरण समिती आहे। तिची स्थापना 22 जून 1960 साली झाली। अहवाल कधी मिळाला? 15 मार्च 1961 मिळाला। त्याची अंमलबजावणी 1 मे 1962 झाली आहे। सचिव कोण होते? PD साळवी होते। सदस्य 7 होते। सदस्य कोणते होते? भगवंत गाडे, मधुकरराव यार्दी, बाळासाहेब देसाई, SP मोहिते, दिनकरराव साठे, PG साळवी। आणि शिफारसी किती आहेत? 226 शिफारसी होत्या आणि त्याचे त्रिस्तरीय पंचायत राजची स्थापना करावी। त्यापैकी महत्त्वाचे शिफारस आपण जाणून घेऊया। त्रिस्तरीय पंचायत राजची स्थापना करावी। आमदार व खासदार जिल्हा परिषदेवर सदस्य देऊ नये। जिल्हा परिषदेला अधिक महत्त्व द्यावे। प्रमुख IS असावा। प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी ग्रामसेवक असावा। पंचायत समिती BDO असावा। जिल्हा निवड समितीची स्थापना करावी आणि जिल्हा अधिकारीचा जिल्हा परिषदेमध्ये हस्तक्षेप नसावा। 1000 लोकसंख्या मागे 1 ग्रामपंचायत असावं अशी सुद्धा शिफारस वसंतराव नाईक समितीमध्ये होती। आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमच एकच असावा या आधारावरच 1961चा कायदा आहे हा। आणि जिल्हा परिषदेचा कारभार वेगवेगळ्या समित्यामार्फत चालवला जावा। हे संपूर्ण माहिती आपण वसंतराव नाईक समितीबाबत बघितली आहे आणि त्याच्या 226 शिफारसी आहेत। त्यापैकी ठळक महत्त्वाच्या शिफारसी आपण जाणून घेतलेल्या आहेत। चला तर मग दुसरा प्रश्न बघत आहोत। प्रश्न क्रमांक 10 बघत आहोत। तर खालीलपैकी कोणती समिती पंचायत राज्यासंबंधित नाही? पंचायत राज्यासंबंधित कोणती नाही आहे? अशोक मेहता समिती, राजमन्नार समिती, थंगन समिती, LM सिंघवी समिती। कोणती समिती नाही आहे? तर राजमन्नार समिती ही पंचायत राज्यासंबंधित नाही आहे। कंबाईन बी पूर्व ऑक्टोबर 2022चा हा प्रश्न आहे। चला मग राजमन्नार समितीबाबत थोडंफार माहिती जाणून घेऊया। बघा, अशोक मेहता समिती, थंगन समिती, LM सिंघवी समिती या समित्या काय आहे? पंचायत राजाशी संबंधित आहे। तर राजमन्नार समिती ही पंचायत राजशी संबंधित नाही आहे। प्रश्न क्रमांक 11 बघत आहोत। पंचायत राज आपल्याला जे माहिती आहे तर ते एलिमिनेट केल्यानंतर उरलेला ऑप्शन जो राहतो तो आपण त्याचं उत्तर राहतं। ठीक आहे। चला 11 प्रश्न, पंचायत राज संस्था संदर्भात समिती व वर्ष यांच्या जोड्या जुळवा आहेत। बलवंतराय मेहता समिती कधीची आहे? आपल्याला माहिती आहे की LM सिंघवी समिती 1986 ची आहे। LM सिंघवी समिती हे 1986 ची आहे। तर ड चं 4 कुठे आहे? या पर्याय क्रमांक इथे दिलेला आहे। तर जाणून घ्या। बलवंतराय मेहता समिती 1957 ची, अशोक मेहता समिती 1977 ची आणि GVK राव 1985 आणि LM सिंघवी समिती 1986 ची आहे। तर पर्याय क्रमांक 1 त्याचं अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12 बघत आहोत। बलवंतराय मेहता समितीच्या शिफारसीचा अभ्यास करून महाराष्ट्रात त्यांच्या अंमलबजावणीविषयी नेमलेल्या
समितीचे प्रमुख कोण होते? बलवंतराय मेहता समिती कोण होते? तर वसंतराव नाईक. बलवंतराय मेहता समितीच्या कोण होते? तर वसंतराव नाईक होते. प्रश्न क्रमांक 13 बघत आहोत. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? राज्यसभा मुख्य मे 2022चा प्रश्न आहे. दिलाय 1880चा लॉर्ड रिपनच्या ठरावात स्थानिक शासनाची सनद मॅग्ना कार्टा मानले जाते. बलवंतराय मेहता समिती अहवालात ग्रामसभेचा अधिकृतरित्या उल्लेख करण्यात आला. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारसीनुसार जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषद असू नये. तर काय आहे त्याचं अचूक उत्तर? वरीलपैकी एकही नाही. एकही विधान बरोबर नाही, चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 14 बघत आहोत. खालील समित्या त्यांच्या स्थापना सालानुसार चढत्या क्रमाने लावायच्या आहे. सर्वप्रथम कोणती समिती येते? बलवंतराय मेहता समिती सर्वप्रथम येते. ब सर्वच ठिकाणी आहे. त्याच्यानंतर येते आपली अशोक मेहता समिती. पहिले बलवंतराव, त्याच्यानंतर अशोक मेहता, त्याच्यानंतर GVK राव, त्याच्यानंतर GVK राव समिती येते. त्याच्यानंतर मग पहिले बलवंतराव मेहता समिती येते, त्याच्यानंतर संथनम समिती येते, के संथनम. त्याच्यानंतर मग पहिले बलवंतराव मेहता, के संथनम समिती, त्याच्यानंतर अशोक मेहता आणि त्याच्यानंतर GVK राव समिती. पर्याय क्रमांक 4 बड अक. प्रश्न क्रमांक 15 बघत आहोत. प्रश्न क्रमांक 15 बघत आहोत. खालीलपैकी कोणत्या समितीने महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड थेट जनतेतून प्रत्यक्ष पद्धतीने करण्याची शिफारस केली? कंबाईंड गट कपूरवाला विचारलेला हा प्रश्न आहे आणि त्याचं अचूक उत्तर आहे फक्त ब, PB पाटील समिती. फक्त ब, PB पाटील समिती यांनी महाराष्ट्रात ग्रामपंचायत सरपंचाची थेट निवड जनतेतून प्रत्यक्ष पद्धतीने करायची शिफारस केली. PB पाटील समिती यांनी केली. कोणत्या समितीने केली आहे? PB पाटील समिती. तर PB पाटील समितीबाबत थोडंसं माहिती जाणून घेऊया. तर बघा, PB पाटील समिती ही महाराष्ट्र पंचायतराज पुनर्विलोकन समिती आहे आणि तिची स्थापना 18 जून 1984 साली झाली आहे आणि अहवाल तिचा 1986 साली झालेला आहे. सरपंचाची थेट निवड करावी अशी शिफारस या समितीने केली आहे. सरपंचाची निवड ग्रामपंचायत सदस्याकडून न होता ग्रामसभेतील सदस्याकडून व्हावी. महिला व बालकल्याण समिती स्थापन करावे. ग्राम सभा वर्षातून 4 वेळा घेण्यात यावी. सरपंचाचा कार्यकाळ 5 वर्ष असावा. जिल्हा परिषदेत एकूण सदस्यांचा 1/4 जागा महिलांसाठी आरक्षित ठेवाव्या. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम यांचे एकत्रीकरण करण्यात यावे आणि जिल्हा परिषदेवर आमदार व खासदार प्रतिनिधित्व नको अशी सुद्धा शिफारस PB पाटील समितीने केलेली आहे आणि राज्य विकास मंडळ स्थापन करावे. जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्र्याचा दर्जा देण्यात यावा. महाराष्ट्रात ही शिफारस 1995 लागू झालेली आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने PB पाटील समितीविषयी आपण थोडी एक्स्ट्रा माहिती जाणून घेतली आहे. प्रश्न क्रमांक 16 बघत आहोत. तर प्रश्न क्रमांक 16 आहे. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारसीमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होतो? राज्यसेवा मुख्य 2020ला विचारलेला हा प्रश्न आहे. तर कशाचा समावेश होतो? तर जिल्हा अधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा. जिल्हा अधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा. प्रश्न क्रमांक 17 फक्त ब. प्रश्न क्रमांक 17 बघत आहोत. सचिवालयाचा दर्जा हा केवळ संचालनाच्या दर्जापेक्षा वरिष्ठ असलाच पाहिजे असे मत कोणत्या समितीने व्यक्त केलेले आहे? कोणत्या व्यक्तीने? DG कर्वे समिती. राज्यसेवा मुख्याला विचारलेला हा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर वाचून घ्या. 1. बलवंतराय मेहता समितीची नियुक्ती 1957 मध्ये झाली का? हो, बरोबर. अशोक मेहता समितीने तिचा अहवाल 1978 मध्ये दिला. अशोक मेहता समितीने तिचा अहवाल कधी दिला आहे ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी आत्ताच तुम्हाला त्याच्यावरती डिटेल्स सांगितलेल्या आहेत. प्राचार्य BB पाटील समितीची नियुक्ती 1985 मध्ये केली होती. प्राचार्य PB पाटील समितीने तिचा अहवाल 1986 मध्ये सादर केला. तर त्याचं अचूक उत्तर आहे प्राचार्य PB पाटील नियुक्ती. PB पाटील नियुक्ती 1985 मध्ये केली होती का? नाही. विधान हे चुकीचं आहे.
1984 मध्ये नियुक्ती झाली होती. 18 जून 1984 मध्ये तिची नियुक्ती झाली होती. त्याच्यामुळे हे विधान चुकीचे आहे. बाकीचे विधान बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19 बघत आहोत. ग्राम स्वराज्य अभियान या योजनेसंबंधी चुकीचे विधान ओळखायचे आहे. अ दिल्या या योजनेचे केंद्रनिहाय आणि राज्यनिहाय असे 2 भाग आहेत व राज्यनिहाय भागात केंद्र राज्य वाटणीचे गुणोत्तर 60-40 आहे. क ईशान्य भारत आणि डोंगराळ राज्यासाठी केंद्र राज्य वाटणीचे गुणोत्तर 90-10 असे आहे. सर्व केंद्रशासित प्रदेशासाठी वाटणीचे गुणोत्तर 80-10 असे आहे. तर त्याचं अचूक उत्तर आहे फक्त ड. सर्व केंद्रशासित प्रदेशासाठी वाटणीचे गुणोत्तर 80-10 असे आहे. प्रश्न क्रमांक 20. अशोक मेहता समितीच्या शिफारसी संदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? म्हणजे असत्य, सत्य नाही, चुकीचे. सांगितले अशोक मेहता समितीने त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्था निर्मितीची शिफारस केली. ब न्यायपंचायतीची वेगळी व्यवस्था ठेवण्यात यावी. ड जिल्हा परिषदेला जिल्हास्तरीय आर्थिक नियोजनासाठी जबाबदार ठरवण्यात यावे. तर त्याचं अचूक उत्तर आहे फक्त अ. असत्य आहे. कोणतं? अ. अशोक मेहता समितीने त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था निर्मितीची शिफारस केली का? नाही. प्रश्न क्रमांक 21. स्वर्ण जयंती ग्राम स्वराज्य योजनेबाबत खालील विधाने विचारात घ्यायची आहे. अ दिले आहे ही योजना दारिद्र्य रेषेखाली कुटुंबियांना सहाय्य करण्यासाठी राबवण्यात येते. ब या योजनेअंतर्गत कुटुंबियांना अर्थसहाय्य व शासनाचे अनुदान याद्वारे कायमस्वरूपी उत्पन्न निर्माण करणाऱ्या साधनांचा पुरवठा केला जातो. क या योजनेत स्वसहाय्य गटांना कोणतीही भूमिका देण्यात आली नाही. तर 21चा पर्याय क्रमांक फक्त अ आणि ब बरोबर आहेत. विधान क चुकीचे आहे. स्वर्ण जयंती ग्राम. प्रश्न क्रमांक 22. खालील विधाने विचारात घ्यायचे. बलवंतराव मेहता समितीची स्थापना 1957 मध्ये करण्यात आली. बलवंतराव मेहता मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री होते. क ठाकूर फुलसिंग बीजीराव डीपी सिंग हे समितीचे इतर सदस्य होते. भारतातील सर्वप्रथम त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची अंमलबजावणी राजस्थानने केली. कोणते विधान बरोबर आहे? तर 22चं अकड. प्रश्न क्रमांक 23 बघत आहोत. खालील योग्य विधान निवडायचं आहे. अ दिलेला का बरं दिसत नाहीये. खालील पैकी योग्य विधान निवडायचं आहे. राज्यसेवा मुख्याला विचारलेला प्रश्न आहे. अ जी.व्ही.के. राव समिती भारत सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाद्वारे स्थापन केली होती. ब जी.व्ही.के. राव समितीची स्थापना 1985 साली झाली. ड क या समितीने त्यावेळीच्या पंचायत राज संस्थेवर मुळाशिवाय रोप अशी टीका केली. ड या समितीने स्थानिक नियोजन व विकासामध्ये पंचायत राज संस्थेला भूमिका देण्याचे नमूद केले. तर 23चं अचूक उत्तर आहे पकड. योग्य विधाने आपल्याला निवडायचे होते. हे जी.व्ही.के. राव समितीने कुठे ग्रामविकास मंत्रालय स्थापन नाही केले. बकड हे पर्याय उत्तरे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 24 बघत आहोत. पुढीलपैकी कोणती एक समिती ही ग्रामीण विकासासाठी प्रशासकीय व्यवस्था यावरील आहे? प्रशासकीय व्यवस्था यावरील आहे. राज्यसेवा मुख्य 2019 हा प्रश्न आहे. तर ग्रामीण विकासासाठी प्रशासकीय व्यवस्था असणारी कोणती आहे? जी.व्ही.के. राव समिती. प्रश्न क्रमांक 25 बघत आहोत. बलवंतराव मेहता समितीची स्थापना या हेतूने करण्यात आली. कशासाठी? तर सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरिता. सामूहिक विकास कार्यक्रमामध्ये प्रश्न क्रमांक 26 बघत आहोत. योग्य कथने ओळखा. एसओ मुख्य 2018चा प्रश्न आहे. अ दिले आहे बलवंतराव मेहता समितीची स्थापना जानेवारी 1957 मध्ये करण्यात आली. ब बलवंतराव मेहता मध्ये ही मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री होते. आताच आपण योग्य विधान वाचलेलं आहे. हा रिपीट क्वेश्चन आहे. हे तेच क्वेश्चन विचारले जातात. तर काय? अ क ड हे विधान बरोबर आहे. क
मध्ये कुठे माझे मुख्यमंत्री कुठे होते? बलवंतराय मेहता हे नव्हते. प्रश्न क्रमांक 7 बघत आहोत. पंचायत राज संबंधी अशोक मेहता समितीच्या शिफारसी राज्यसेवा मुख्याला विचारलेला हा प्रश्न आहे. दिलेला आहे. त्रिस्तरीय पद्धतीऐवजी द्विस्तरीय पद्धतीची निर्मिती करण्यात यावी. ब. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी जागांमध्ये आरक्षण असावे. क. पंचायत राज कामकाजात राजकीय पक्षांचा सहभाग नसावा. आणि ड. विसर्जित केल्यास एका वर्षात निवडणुका घेतल्या पाहिजेत. 27 अचूक उत्तर आहे अ आणि ब. पंचायत राज बरोबर आहे. अ आणि ब, बाकीचे नाही. प्रश्न क्रमांक 28. पंचायत राज संस्थांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळात पंचायती राज मंत्री नियुक्त करावाची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली? राज्यसेवा मुख्य 2018चा हा प्रश्न आहे आणि त्याचं अचूक उत्तर आहे अशोक मेहता. पंचायत राज संस्थांच्या कामकाजावर अशोक मेहता समिती. पंचायती राज संस्थांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळात पंचायत राज मंत्री नियुक्त करावा अशी शिफारस कोणी केली आहे? अशोक मेहता समितीने केलेली आहे. प्रश्न क्रमांक 29 बघत आहोत. स्थानिक शासनावरील दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या 6व्या अहवालातील शिफारसी आहेत. राज्यसेवा पूर्वला विचारलेला हा प्रश्न आहे. दिला 1 दशलक्ष लोकसंख्येपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये समान महानगरीय वाहतूक प्राधिकरण निर्माण करण्यात यावे. ब. स्थानिक संस्था लोकपाल लोकयुक्त स्थापन करावेत. क. महापौराची सरळ निवड. ड. जिल्हा मंडळे स्थापन करावीत आणि त्यांचे मुख्य सचिव म्हणून जिल्हा अधिकाऱ्यांनी कार्य करावे. 29 अचूक उत्तर आहे अ, ब, क, ड. या चारही शिफारसी होत्या. प्रश्न क्रमांक 30 बघत आहोत. महाराष्ट्रातील पंचायत राज समितीबाबत खालील विधाने विचारात घ्यायचे. एसटीएम मुख्याला विचारलेला हा प्रश्न आहे. तिचे 29 पेक्षा जास्त सदस्य असणार नाहीत. 20 विधानसभेतील आणि 9 विधान परिषदेतील. तर तिचे 25 पेक्षा जास्त सदस्य असणार नाहीत. 20 विधानसभेतील आणि 5 विधान परिषदेतील. विधान ब बरोबर आहे. क हे चुकीचं आहे. विधानसभेतील नामनिर्देशित होणाऱ्या 20 सदस्यापैकी 2 अनुसूचित जाती आणि 2 अनुसूचित जमातीमधील असले पाहिजे. बरोबर, म्हणजे विधान ब आणि क हे विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 31 बघत आहोत. खालीलपैकी कोणत्या समितीने द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था सुचवली आहे? द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था अशोक मेहता समितीने सुचवलेली आहे. प्रश्न क्रमांक 32 जोड्या लावा बघत आहोत आपण. तर इथे दिले आहे श्रीनिकेतन प्रकल्प कधी स्थापन झाला? बडोदा योजना, सेवाग्राम, सर्वोदय योजना. ठीक आहे. सेवाग्राम प्रकल्प कोणी? महात्मा गांधी. आपल्याला माहिती आहे सेवाग्राम प्रकल्प महात्मा गांधी. तर क चं 2 कुठे आहे? क चं 2 ठिकाणी आहे. तर श्रीकेतन प्रकल्प म्हटलं की रवींद्रनाथ टागोर. आणि बडोदा योजना व्ही टी कृष्णमाचारी. बडोदा व्ही टी कृष्णमाचारी. सेवाग्राम महात्मा गांधी. सर्वोदय योजना मुंबई बॉम्बे सरकार. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33 बघत आहोत. खालीलपैकी कोणत्या समितीने पंचायत समितीमध्ये सरपंच परिषद असावी अशी शिफारस केली आहे? सरपंच असावा. तर कोणती आहे ती? पी.बी. पाटील पाटील म्हणते LN बोनगिरवार. पर्याय होते वसंतराव नाईक, पी.बी. पाटील, LN बोनगिरवार समिती आणि 4 डॉक्टर LM सिंघवी समिती. कोणती समिती आहे? पंचायत समितीमध्ये सरपंच परिषद असावी अशी शिफारस कोणी केली? बोनगिरवारनं केली होती. प्रश्न क्रमांक 34 योग्य जोड्या जुळवा. मारोतराव वसंतराव नाईक. वसंतराव नाईक यांचा कार्यकाळ कधीचा आहे? वसंतराव नाईकचा कार्यकाळ हा 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975 आहे. तर मारोतराव कन्नमवार यांचा 20 नोव्हेंबर ते 1962 ते 24 नोव्हेंबर 1963. सुधाकरराव नाईक यांचा 26 जून 1991 ते 8 मार्च 1993. आणि सुशीलकुमार शिंदे 18 जानेवारी 2003 ते 2004 ऑक्टोबर 2004. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 35 बघत आहोत. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहेत? अ दिले आहे लना बोनगिरवार समिती 2 एप्रिल 1970 रोजी स्थापन झाली. समितीच्या मते
आमदार खासदार यांना जिल्हा परिषदेचे सदस्यत्व देऊ नये. क 15,000पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर करावे. ड न्याय पंचायती पूर्णपणे रद्द कराव्यात. तर 35चं योग्य उत्तर आहे क चुकीचं आहे, हे बरोबर. अ ब ड. प्रश्न क्रमांक 36 बघणार आहोत आपण. जोड्या जुडवा दिलेल्या आहेत. स्थानिक वित्त चौकशी समिती दिल्या आहेत आणि त्यांचे अध्यक्ष कोण होते? तर त्यांचे अध्यक्ष कोण होते? स्थानिक वित्त चौकशी समितीचे अध्यक्ष कोण होते? स्थानिक वित्त चौकशीचे अध्यक्ष पी.के. वाटाल होते. आणि कर प्रणाली जॉन मथाई. आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासंबंधित नरुद्दीन अहमद. शहरीकरणाबाबत राष्ट्रीय उद्यान CM कोरिया. 3 पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे ना? हो. प्रश्न क्रमांक 37. अशोक मेहता समितीमध्ये सदस्य होते. कोण कोण होते अशोक मेहता समितीमध्ये सदस्य? प्रकाश सिंह बादल होते, M.G. रामचंद्रन होते आणि E.M. नबूद्रीपाद हे होते. B. चंद्रशेखर नव्हते. 37चं 1. प्रश्न क्रमांक 38. तेच आहे. वसंतराव नाईक समिती कधीची आहे? वसंतराव नाईक समिती आपल्याला माहिती आहे की ती 1960ची आहे. बोनगिरवार समिती कधीची आहे? 1970ची. P.B. पाटील समिती 1984 आणि G.V.K. राव समिती 1985. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 39 बघत आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अभ्यासासाठी नेमल्या गेलेल्या रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे अध्यक्ष कोण होते? लॉर्ड कर्झन, लॉर्ड हॉबहाऊस, लॉर्ड रिपन, लॉर्ड कर्झन, लॉर्ड हॉबहाऊस, लॉर्ड मेयो. तर कोण होते? लॉर्ड हॉबहाऊस होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अभ्यासासाठी नेमल्या गेलेल्या रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे अध्यक्ष लॉर्ड हॉबहाऊस होते. प्रश्न क्रमांक 40. राज्यासाठी विकास आयुक्त म्हणून कोणाला ओळखले जाते? मुख्य सचिव, राज्याचे विकास आयुक्त. प्रश्न क्रमांक 41 बघत आहोत. एक मिनिट. दुसऱ्या प्रशासकीय सुधार आयोगाने त्याचा स्थानिक शासन यावरील अहवाल डॅश या उपनावाने सादर केला आहे. राज्यसेवा मुख्याला विचारलेला हा प्रश्न आहे आणि कशासाठी केला आहे? अँड इन्स्पायरिंग जर्नी इन टू द फ्युचर. प्रश्न क्रमांक 42 बघत आहोत. राजस्थान पंचायती राज्याची स्थापना कधी झाली? सर्वप्रथम बलवंतराय मेहता समितीचा अहवाल कधी सादर झाला आहे? तर बलवंतराय मेहता समितीचा अहवाल 24 नोव्हेंबर 1957. ठीक आहे, 2 इथेच आहे. पर्याय क्रमांक 1. तर राजस्थानात पंचायती राज्याची स्थापना कधी झाली? तर 2 नोव्हेंबरला झाली. आणि राष्ट्रीय विस्तार सेवा कधी सुरू? 2 ऑक्टोबर 1953. समूह विकास कार्यक्रम कधी सुरू झाला? 2 ऑक्टोबर 1952. प्रश्न क्रमांक 43 बघत आहोत. दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने अशी शिफारस केली आहे की नगरपंचायती वगळता शहरी स्थानिक शासनात त्रिस्तरीय प्रशासन असावे किंवा आहेत. राज्यसेवा मुख्य 2014चा हा प्रश्न आहे. अ दिलाय नगर परिषद, नगर समित्या, प्रभाग समित्या, क्षेत्र समित्या. तर काय आहे त्याचं अचूक उत्तर? तर अ क ड. नगर समित्या नाही, नगर परिषद, प्रभाग समित्या आणि क्षेत्र समित्या. प्रश्न क्रमांक 44 बघत आहोत. दुसऱ्या प्रशासकीय सुधार आयोगाची शिफारस काय आहे? तर ऑप्शन दिलेले आहेत. आपत्ती व्यवस्थापन. दुसऱ्या प्रशासकीय सुधार आयोगाची शिफारस काय आहे? तर आपत्ती व्यवस्थापन ही राज्य शासनाची प्राथमिक जबाबदारी असावी आणि संघ शासनाने सहयोगाची भूमिका पार पडावी ही दुसऱ्या प्रशासकीय सुधार आयोगाची शिफारस आहे. प्रश्न क्रमांक 45 बघत आहोत. 1984 मध्ये जिल्हा नियोजनाच्या बाबतीत हनुमंतराव समितीने खालीलपैकी कोणत्या सूचना केल्या होत्या? तर अ स्थानिक पातळी विकेंद्रीकरण नियोजन. ब जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालील स्वतंत्र जिल्हा नियोजन संस्था. क जिल्हा अधिकारी हा समन्वयक म्हणून पंचायती संस्थेशी जोडलेला असावा. ड जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची स्थापना. तर 45चं योग्य उत्तर आहे अ ब क.
ड नाही आहेत. प्रश्न क्रमांक 46 बघत आहोत. पंचायत राज व्यवस्थेचा मुख्य कार्यकारी भाग जिल्हा परिषदेच्या स्वरूपात जिल्हा पातळीवर स्थापित असावा अशी शिफारस प्रशासकीय सुधारणा आयोगाने केली आहे. पहिल्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने केलेला आहे. प्रश्न क्रमांक 47 पंचायत राज व्यवस्थेचं सबलीकरणासाठी अशोक मेहता समितीने कोणत्या शिफारसी केलेल्या आहेत? तर पंचायत राज संस्थांमध्ये राजकीय पक्षाचा खुला सहभाग, त्यांना कर लादण्याचे अधिकार प्रदान करणे आणि राज्याच्या मंत्री परिषद पंचायत राजासाठी एक मंत्र्याची नेमणूक करणे. ड क नाही आहे, त्रिस्तरीय नाही आहे. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्र शासनाने 1984 या वर्षी कशासाठी पी.बी. पाटील समितीची कशासाठी नेमणूक केली होती? तर ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय आर्थिक बाबी संबंधी. प्रश्न क्रमांक 49 जिल्हा नियोजन आणि विकास मंडळे स्थापन करण्याची शिफारस कोणी केली? 49 अचूक उत्तर आहे L.N. बोनगिरवार यांनी केली. जिल्हा नियोजन आणि विकास मंडळे स्थापना. जिल्हा नियोजन आणि विकास मंडळे स्थापना. प्रश्न क्रमांक 50 बघत आहोत. महाराष्ट्र राज्य शासनाने ग्रामीण भागात स्थानिक स्वशासनाचे प्रारूप कसे असावे याबाबत शिफारसी करण्यासाठी कोणती समिती नियुक्त केली होती? या सोमय्याचा हा प्रश्न आहे. आणि कोणती समिती नियुक्त केली होती? बलवंतराय मेहता समिती केली होती. ग्रामीण भागात स्थानिक स्वशासनाचे प्रारूप कसे असावे याबाबत शिफारसी करण्यासाठी वसंतराव नाईक समिती. प्रश्न क्रमांक 51 महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याच्या वेतनावरील खर्च खालीलपैकी कोण करतो? तर राज्य शासन आणि ग्रामपंचायत समसमान. हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे याचं उत्तर. तर प्रश्न क्रमांक 52 महिलेसाठी राखीव असलेल्या जागेवर निवडून आलेल्या महिला सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी 2/3 बहुमताची आवश्यकता असते. महिलांसाठी राखीव जागा फिरत्या पद्धतीने निश्चित केल्या जातात. सरपंच आपला राजीनामा पंचायत समितीकडे सभापतीकडे सादर करतो. उपसरपंच पद हे महिलेसाठीच राखीव असते. तर 52चं अचूक उत्तर आहे ब क बरोबर आहे, हे बरोबर आहे. आणि हे चुकीचं आहे, 1/4 आहे आणि हे सुद्धा चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 53 बघत आहोत. ग्रामपंचायतीमधील एका वार्डात 3 सभासद निवडायचे आहेत. त्यापैकी दिलेला आहे आणि त्याचं पर्याय उत्तर दिलेलं आहे. तर आपण त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ ब ड. उमेदवार अ ब ड. राज्यसेवा मुख्याला विचारलेला हा प्रश्न होता. अनुसूचित जाती महिला 500 मतदान. मलाही नाही कळला हा प्रश्न कशा संदर्भात आहे आणि काय आहेत, परंतु त्याचं अचूक उत्तर मला सांगणे गरजेचे आहे. त्याच्यामुळे मी त्याचं उत्तर सांगितलेलं आहे. अ ब ड त्याचं अचूक उत्तर दिलेलं आहे. मला प्रश्नच नाही समजला आहे. प्रश्न क्रमांक 54 खालीलपैकी कोणत्या वर्षी बलवंतराय मेहता समितीची स्थापना केंद्र शासनाने केलेली आहे? आता पाठच झालं असणार तुम्हाला वारंवार सांगून 1957. बघा प्रश्न आपण अशा पद्धतीने वाचले ना आपल्याला पाठच होऊन जातं की आपल्यासमोर मग कधी पण असा प्रश्न आला की आपल्याला लक्ष डायरेक्टली क्लिक होतं, अरे याचा हे वर्ष आहे म्हणून. प्रश्न क्रमांक 55 खालील समित्या यांच्या गठीत क्रमानुसार लावायच्या आहे. तर सर्वप्रथम कोणती येते? माहितीच आहे सगळ्यांना. सर्वप्रथम येते बलवंतराय मेहता समिती. त्याच्यानंतर कोणती येणार? त्याच्यानंतर के संथनम, त्याच्यानंतर अशोक मेहता आणि जी.व्ही.के. राव समिती. 4. प्रश्न क्रमांक 56 आहे. बलवंतराय मेहता कमिटीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? त्रिस्तरीय. 3. 57 महाराष्ट्रातील पंचायत राजच्या आकृतीबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती कमिटी नेमली होती? राज्याचा आकृतीबंध निश्चित पंचायत राजाचा म्हटलं की वसंतराव नाईक. प्रश्न क्रमांक 58 स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढावा यासाठी कोणती समिती? तर प्रभाग समिती. प्रभाग स्थानिक लोकांचा. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण संपूर्ण आयोग व समित्या यावरील टॉपिक कंप्लीट केलेला आहे. हे टॉपिक तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.